आदरणीय व्यासपीठ वर्ग आणि जमलेला माझा बाल मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक विषय मांडणार आहे। भारतीय सेना सीमेवर लढणाऱ्या अहोरात्र प्रयत्न मुले तर भारताचे स्वातंत्र्य टिकून आहे। आपल्या देशाच्या सैनिकांना माझे नमन। प्रत्येक देशाला त्याचे स्वातंत्र्य सर्वाधिक प्रिय असते। या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या देशाच्या सैनिकाला नेहमीच सज्ज राहावे लागते। त्या दृष्टीने आपल्या देशात एक मोठी सेना बनली आहे, ज्यामध्ये भूदल, नौदल आणि वायुदल असे 3 विभाग आहेत। आपल्या सैन्याच्या प्रत्येक सैनिकाला भारतीय सैनिक किंवा जवान म्हणतात। त्याच्यामध्ये जातीभेदाचे काही महत्त्व नाही। धार्मिक विडंबनेचा अर्थ त्याच्यात लवलेशही नसते। प्रांतीयतेच्या संकुचित भावनेपासून दूर आहे। जन्मस्थानाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राण्यापेक्षा मानते। शेवटी जाता एकच म्हणे, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आऊजे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू। लढती सैनिक लढू नागरिक, लढतील महिला लढतील बाल, शर्त लढ्याची करू, जिंकू किंवा मरू। असे सांगणारे सैनिक काय करू? माझी काही संपत आहे। भारत